हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहूया गुगल फॉर्म जे आपण एम एस फॉर्म म्हणतो. हे एम एस फॉर्म कसे बनवायचे, हे आपल्याला कशा प्रकारे क्रिएट करता येईल. आता एम एस फॉर्मचा यूज काय होतो, तर खूप साऱ्या ऑफिसेसमध्ये आपल्याकडे एक्सेल व्हर्जनचे ॲक्सेस नसतात. सो अशा वेळेस आपण काय करू शकतो, की एम एस फॉर्म क्रिएट करू शकतो. जसे की आपल्याला सपोज प्रोडक्शन ट्रॅकर्स बनवायचे आहेत किंवा कोणता सर्व्हे तुम्हाला क्रिएट करायचा आहे, तर त्यासाठी एम एस फॉर्म हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. आणि यासाठी आपल्याला काही कॉस्टही लागत नाही. सो तुम्ही फ्रीली हे व्हर्जन आपल्याकडे अवेलेबल असतं. तर आपण पाहूया हे एम एस फॉर्म कसे तुम्ही क्रिएट करू शकता किंवा एखादा सर्व्हे तुम्ही कसा क्रिएट करू शकता आणि त्याचा रिस्पॉन्स कशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. सो बघा, मी गुगलवरती सगळ्यात आधी एम एस फॉर्म इथे मी टाइप करते. ठीक आहे. आता याच्यावरती मी क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये बघा फर्स्टच ऑप्शन दिसतोय, मायक्रोसॉफ्ट फॉर्म फ्री टूल टू क्रिएट ऑनलाईन सर्व्हे. सो याच्यावरती मी क्लिक केलाय. आपल्याला ओपन झालेला आहे. आता सपोज की मला एखादा सर्व्हे करायचा आहे, ठीक आहे. तर मला इथे काही रेडीमेड टेम्पलेट सुद्धा अवेलेबल असतात आणि सपोज तुम्हाला तुमचं स्वतःचं काही पर्सनल टेम्पलेट बनवायचं असेल, तर इथे आपल्याकडे ऑप्शन आहेच. इथे तुम्ही ह्याचं नाव चेंज करू शकता. तुम्हाला सपोज की मार्केट अनालिसिसवरती करायचंय, तर तुम्ही इथे याच्यामध्ये एक तुम्ही न्यू स्टार्ट करू शकता, ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचंय, हा जो क्विक स्टार्ट विथ आहे, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की इथे पहिल्यांदा आपल्याला फॉर्मचं नाव टाकायचंय. आता सपोज की मला मार्केट रिसर्च मध्ये टाकायचंय, तर मी इथे टाकते मार्केट रिसर्च स्टडी. म्हणजे तुम्हाला जो सर्व्हे हवा असेल तुम्ही त्याच्यावरती क्रिएट करू शकता. त्यानंतर डिस्क्रिप्शन. तर इथे तुम्हाला मार्केट रिसर्च स्टडीमध्ये एक्झॅक्टली तुम्ही काय पाहताय, तर ते सगळे डिस्क्रिप्शन तुम्ही इथे ऍड करू शकता. त्यानंतर आता तुम्ही इथे क्विक स्टार्टवरती क्लिक केलं. त्यानंतर हा तुम्हाला क्वेश्चन विचारतोय. म्हणजे तुम्हाला काही क्वेश्चन्स लाईक इथे सेट करायचे आहेत. तर ते कोणते क्वेश्चन्स? मल्टिपल चॉईस हवाय का टेक्स्टमध्ये हवाय की रेटिंग्समध्ये हवाय? जसं की सपोज मला चॉईसमध्ये हवाय. तर मी चॉईसवरती क्लिक केलं. आता इथे तुम्ही समजा क्वेश्चन इथे ऍड केला. आता मार्केट रिसर्च तर मला सपोज इथे काही क्वेश्चन विचारायचे, लाईक व्हॉट यू थिंक अबाउट मार्केट रिसर्च. ओके, हा माझा क्वेश्चन आहे. आता हा आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपण सिलेक्ट केला होता, राईट. मग मला इथे पहिल्यांदा त्यांना काही चॉईस द्यावे लागतील, राईट. तर इथे माझ्या मते मार्केट रिसर्च म्हणजे इथे सपोज आहे मार्केट स्टडी. त्यानंतर त्यानंतर जे आपल्याला ऑप्शन्स हवे असतील ते आपण इथे देऊ शकतो. प्रोडक्शन. आता सपोज मला अजून इथे काही ऑप्शन ऍड करायचं आहे, तर मी इथे ऍड ऑप्शन वरती क्लिक करणार. इथे मला द्यायचं आहे अनालायसिस. आता सपोज मी 3 ऑप्शन्स दिलेत, राइट. म्हणजे मी जेव्हा हा सर्व्हे कोणाला पाठवेन, तेव्हा ते ह्या तिन्हीपैकी एकाला सिलेक्ट करू शकतात. आता सपोज मला दुसरा क्वेश्चन इथे ऍड करायचा आहे. दुसरा क्वेश्चन मला इथे ऍड करायचा आहे, तर मी इथे प्लसवरती मी क्लिक केलं. आता इथे मला सिलेक्ट करावं लागेल, की मला काय हवं एक्झॅक्टली. म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन हवाय, टेक्स्टमध्ये हवाय. आता सपोज मला टेक्स्टमध्ये हवाय. कधी-कधी होतं ना, की आपल्याला काही फीडबॅक्स हवे असतात. तेव्हा आपण यामध्ये टेक्स्टमध्ये पण विचारू शकतो, राइट? तर इथे आपण विचारू शकतो, प्लीज शेअर युअर फीडबॅक. आता इथे आपण त्यांना आन्सर लिहिण्यासाठी आपण त्यांना इथे टेक्स्ट दिलेला आहे फॉर्मॅट. त्यानंतर माझा थर्ड क्वेश्चन सपोज मी ऍड केला. मला हवंय रेटिंग. आता मला इथे सपोज द्यायचंय की प्लीज रेट आर सर्वे. आता त्यांना जी रेटिंग द्यायची ती इथे देऊ शकतात ते. आता सपोज माझे हे 3 क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. हा माझा इथे सर्वे कंप्लीट झालेला आहे. ओके. आता तुमचे जे पण क्वेश्चन्स असतील तुम्ही इथे राईट केले. सगळं काही झालेलं आहे तुमचं, राईट. त्यानंतर तुम्ही इथे कलेक्ट रिस्पॉन्स वरती क्लिक करू शकता. आता मी इथे साइन केलेलं नव्हतं, तर इथे मी साइन इन आधी करून घेते.
तर अशा प्रकारे इथे माझं सायनिंग झालेलं आहे. आणि हा माझा फॉर्म पण इथे रेडी आहे, राईट. हा पहा, हा माझा इथे फॉर्म रेडी आहे. आता जो पण तुम्ही सर्वे इथे राईट केलेला आहे तो तुम्हाला पाठवायचा आहे, राईट. तर आधी तुम्ही एकदा प्रिव्ह्यू करून पाहू शकता. तिथे प्रिव्ह्यू मध्ये तुम्ही क्लिक केलं तर हा अशा टाईपमध्ये फॉर्म तुम्हाला सेंड करता येईल. ठीक आहे. तर तुम्ही इथे एकदा चेक करून घेतलं की तुमचा फॉर्म कशा टाईपमध्ये दिसतोय. तुम्हाला जर अजून काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही ते चेंजेस करू शकता. इथे बॅकचं ऑप्शन आहेच आणि तुम्ही इथे ऍड क्वेश्चन्स करू शकता, राईट. आता समजा की माझा हा सर्वे कंप्लीट झालेला आहे तर मी इथे प्रिव्ह्यू वरती क्लिक केलं. मला इथे दिसला की माझा हा असा असा सर्वे मला समोर जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मी कलेक्ट रिस्पॉन्स वरती क्लिक करते. हे पहा, कलेक्ट रिस्पॉन्स वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सपोज की ह्याची लिंक कोणाला पाठवायची असेल तुम्ही इथे एक कॉपी लिंक घेऊ शकता. ठीक आहे. आता सपोज ही मी लिंक ओपन केली. ओके. आता सपोज ही लिंक तुम्ही ईमेल्स मध्ये कोणालाही पाठवू शकता. आता मलाच माझा जर फॉर्म चेक करायचा आहे तर मी इथे लिंक इथे टाकली पहा. तर हा अशा प्रकारे हा रिझल्ट समोरच्या युजर्सला दिसेल. आता समजा की मला हा सर्वे द्यायचा आहे. आता मी इथे सिलेक्ट करून तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे हा आपण सर्वे देऊ शकतो. आता इथे पहा, व्हॉट यू थिंक अबाउट मार्केट रिसर्च. आय थिंक इट विल बी मार्केट स्टडी. देन प्लीज शेअर युअर फीडबॅक. It's good to know about market. Then please rate our survey. Suppose I am rating as a 4. Then click on the submit button. इथे तुम्ही सेव्ह माय रिस्पॉन्स सुद्धा करू शकता. सो तुम्हाला नेक्स्ट टाइम पुन्हा तो सर्वे द्यायचा असेल तर सेम रिस्पॉन्स इथे ऍड होईल आणि काही चेंजेस करायचे असेल तुम्ही ते करू शकता. आता मला माझा रिझल्ट पाहायचा आहे. ठीक आहे. आता सपोज की मी माझा सर्वे केला होता, राईट. तर आता हा माझा MS फॉर्म आहे. मी माझ्या MS फॉर्म वरती गेली. आता मी जे पण काही सर्वे क्रिएट केलेले आहेत ते मला इथे व्ह्यू रिस्पॉन्स वरती दिसतील. तर मी व्ह्यू रिस्पॉन्स वरती क्लिक केले आणि इथे मला माझे सर्वे दिसू. सो फ्रेंड्स, तुम्हाला आता जर ह्याचे रिस्पॉन्स पाहायचे तर आपण व्ह्यू रिस्पॉन्स वरती गेलो, राईट. आता या ठिकाणी माझे फॉर्म्स आहेत तर मी फॉर्म्स वरती इथे क्लिक केलं. मी जेव्हा फॉर्म्स वरती क्लिक करते तेव्हा इथे खाली बघा हिस्ट्रीमध्ये आपण जे पण फॉर्म्स क्रिएट केले असतील ते आपल्याला दिसतात. आता सपोज मी मार्केट रिसर्च स्टडी क्रिएट केला होता तर मी त्याच्यावरती क्लिक करेन. हा आपल्याला याच्यावरती किती रिस्पॉन्सेस आले तो आपल्याला सांगणार आहे, राईट. आपण व्ह्यू रिस्पॉन्स वरती क्लिक केलं या फॉर्मच्या. आता बघा इथे तुम्हाला समजेल की एकच रिस्पॉन्स आलेला आहे बिकॉज मी आता एक रिस्पॉन्स केला होता, राईट. आणि समजा हा जो डेटा आहे इथे तुम्हाला अनालिसिस दाखवत होतो डॅशबोर्डमध्ये. पण हाच डेटा जर का तुम्हाला एक्सेल फॉर्मॅटमध्ये हवा आहे, कारण की एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा आपण सर्वे करतो किंवा कोणतेही प्रोडक्शन ट्रॅकर्स त्यांच्यासाठी क्रिएट करतो तर त्यावेळेस आपण काय करतो की जे पण काही रिस्पॉन्सेस आहेत ते आपल्याला फक्त डॅशबोर्डमध्ये काही यूज नाही आहेत, राईट. हे फक्त हायर मॅनेजमेंटसाठी आहे. पण आपल्याला जर त्याच्यामध्ये काही अनालिसिस करायची असेल तर हा डेटा आपल्याला एक्सेल फॉर्मॅटमध्ये हवा असतो. तर येस, तुम्ही इथे हा डेटा एक्सेलमध्ये घेऊ शकता. तर कसं करायचंय तुम्हाला. आता तुमचा हा फॉर्म तुम्ही ओपन केलेला आहे, राईट. आता तुम्हाला जे पण काही रिस्पॉन्सेस हवेत ते एक्सेलमध्ये हवेत तर इथे पहा, ओपन रिझल्ट इन एक्सेल ही फाईल दिसते. तर ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. तर तुम्हाला हा रिझल्ट जर एक्सेलमध्ये हवा असेल तर तुम्हाला इथे मार्केट रिसर्च स्टडी इथे हा एक्सेलचा तुम्हाला इथं हा आयकॉन दिसतोय तर इथे क्लिक करा आणि इथे डाउनलोड कॉपी म्हणून असेल तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. आता पहा, ही फाईल माझी डाउनलोड झालेली आहे. मी ही फाईल ओपन करते. मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे हा तुम्हाला रिझल्ट एक्सेलमध्ये पाहता येईल. आता इथे मल्टिपल एंट्रीज असू शकतात. एका ऑर्गनायझेशनमध्ये मोर दॅन 10,000 10,000पेक्षा जास्त लोक असतात, राईट. तर एवढा सर्वे जर तुम्हाला अनालिसिस करायचा आहे तर डेफिनेटली तुम्हाला एक्सेलमध्ये हवा असेल तर अशा प्रकारे एक्सेलमध्ये हा डेटा डाउनलोड करा आणि याच्यावरून तुम्हाला हवी ते तुम्ही अनालिसिस इथे करू शकता.
सो तुम्हाला काही पिवोट्स हवेत किंवा काही ग्राफिकल चार्ट्स हवेत, ट्रेंड्स हवेत, तुम्ही सगळे काही ह्या डेटावरून घेऊ शकता. तुम्हाला जर का माझं हे सेशन आवडलं असेल, तर प्लीज लाइक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.